नमस्कार, जय हिंद सर्वांना. तर आता आपण बघणार आहोत जळगाव जिल्हा पोलीस शिपाई भरतीचा जो काही पेपर मार्च 2026 मध्ये झाला होता 2024-25 च्या एक्झाम मधील. तर त्याच्यामधले जळगाव जिल्ह्याचे मराठी व्याकरणाचे प्रश्न आज आपण डिटेल सहित पाहणार आहोत. कुठल्या टॉपिक वर प्रश्न होते, कुठल्या लेवलचे प्रश्न होते आणि त्यासारखे अजून कुठले कुठले प्रश्न विचारले जातात हे सगळं डिटेल मध्ये आपण याच्यामध्ये बघणार आहोत. तर बघूयात जळगाव जिल्ह्याचे मराठी व्याकरणाचे प्रश्न. चला, पहिला प्रश्न आहे आपला महौदार्य या शब्दातील योग्य संधी विग्रह आपल्याला इथे ओळखायचा आहे. महौदार्य काय येईल बरोबर? मह अधिक औदार्य, मह अधिक औदार्य, महा अधिक औदार्य, महौ अधिक औदार्य काय येईल बरोबर? तर महौदार्य या शब्दामध्ये आधी आपल्याला ओळखावं लागेल की मूळ शब्द कुठला आहे. संधीवरचा प्रश्न आहे हा. उदार पासून औदार्य हे भाववाचक नाम तयार होतंय, त्याच्यानंतर त्याला उपसर्ग लागतोय महा. पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण आ, दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण औ, आ अधिक औ इज इक्वल टू औ तयार होतो. औ म्हणजेच काना दोन मात्रे. मग महा अधिक औदार्य काय तयार झालं? महौदार्य तयार झालं. ऑप्शन सी राईट. ही कुठली संधी आहे? स्वर संधी पहिला प्रकार आहे संधीचा. त्याच्यामध्ये जेव्हा दोन वर्ण एकत्रित येऊन ऐ किंवा औ तयार होतो त्यालाच आपण म्हणतो रुद्ध्यादेश स्वर संधी. ही कुठली स्वर संधी आहे? रुद्ध्यादेश स्वर संधी आहे. ऑप्शन कुठला राईट आला? मग फक्त नॉर्मली विग्रह आपल्याला विचारला होता म्हणून ऑप्शन सी राईट. चला पुढे. मला मनाची शांती हवी. शांती शब्दाला अधोरेखित केले तर या वाक्यामध्ये अधोरेखित केलेल्या शब्दाची जात आपल्याला ओळखायची आहे. विशेष नाम, भाववाचक नाम, सामान्य नाम, विशेषण. मला मनाची शांती हवी. आता शांती इथं मुलीचं नाव म्हणून नाही वापरले तर शांती, शांत पासून ई प्रत्यय लागून शांती हे भाववाचक नाम तयार झालेले आहे. गुणधर्म भाव भावनांचा बोध होतो म्हणून ऑप्शन सेकंड राईट. पिसू या शब्दाचं अनेक वचनी रूप आपल्याला ओळखायचे. पिसूचं अनेक वचन पिसवे, पिसवा, पिसू आणि पिसव्या. पिसूचं अनेक वचन एक असेल तर पिसू, एकापेक्षा जास्त असेल तर पिसवा. उकारांताचं काय होतं इथे अनेक वचन? वाकारांत होतंय. कारांत म्हणजे वेगळं काहीच नाही बघा. कारांत म्हणजे शब्दाच्या शेवटी कोणता स्वर लागलाय आणि त्याचं अनेक वचन होत असताना त्या स्वरामध्ये काय बदल झालाय. तर फक्त काना नवीन न येता त्या ऊच्या जागी, स्वराच्या जागी त्या डायरेक्ट वा नवीन घेतल्या म्हणून पूर्णच्या पूर्ण वा हा कारांत झाला. नियम पाठ करायचे नाहीत, शब्दावरून नियम तयार करायचे. एकदम सोपं आहे कारांत ओळखायला. ऑप्शन कुठला राईट आहे मग? ऑप्शन सेकंड राईट. गायरान या सामासिक शब्दाचं लिंग आपल्याला ओळखायचंय. गायरान या शब्दाचं लिंग कुठलं असेल? पुल्लिंग, स्त्रीलिंग, नपुंसक लिंग यापैकी नाही. ओळखा. आता गायरान हा कुठला शब्द आहे? सामासिक शब्द. मग सामासिक शब्दाचा नियम काय सांगतोय? सामासिक शब्दाचं लिंग ओळखायचं असल्यावर शेवटचा जो शब्द आहे, शेवटच्या शब्दाचं जे लिंग असतं तेच लिंग संपूर्ण शब्दाला लागू पडतं असा आपला नियम आहे. गायरान म्हणून ते रान, शेवटी काय आला मग? ते गायरान. नपुंसक लिंग ऑप्शन थर्ड राईट. नामाचा वचन विचारावरचा प्रश्न आहे सामासिक शब्दाच्या लिंगावर आधारित. पुढचा प्रश्न आहे जे चकाकते ते सोने नसते या वाक्यातील जे हे काय आहे? संबंधी सर्वनाम, दर्शक सर्वनाम, प्रथम पुरुषवाचक सर्वनाम आणि प्रश्नार्थक सर्वनाम. आता व्याख्या आहे कोणाची? संबंधी सर्वनामाची. काय अट आहे संबंधी सर्वनाम असल्यावर? तर दोन दोन वाक्य जॉईन झाली पाहिजे तेव्हा त्याला आपण म्हणतो संबंधी सर्वनाम. बरोबर. मग व्याख्या काय आहे? तर पुढे येणाऱ्या दर्शक सर्वनामाशी. हा काय आहे? तो ती ते त्या दर्शक सर्वनाम आहे. ठीक आहे. दर्शक सर्वनामाशी संबंध दाखवणाऱ्या सर्वनामाला म्हणजे जो, जी, जे, ज्या हे काय आहेत? आपले संबंधी सर्वनाम आहेत. ऑप्शन फर्स्ट राईट. एकदम हळू चाललोय तुम्हाला समजावं म्हणून, घाई करून काहीच फायदा नाही. कारण जेवढे प्रश्न जिल्ह्यात आले तेवढे सगळे प्रश्न मी घेणार आहे ना, मग घाई करून जायचंय कुठे? चला पुढे. सचिनने काल 50 धावा काढल्या. 50 शब्दाला अधोरेखित केले. या वाक्यात 50 हे काय आहे? चला उत्तर देण्याचा प्रयत्न करायचा प्रत्येकाने. येत नसेल तरी तुमचा तुक्का तरी बरोबर लागतोय का हे तुमचं तुम्हाला तरी कळायला हवं म्हणून तरी उत्तर द्या.
गुणवाचक विशेषण, संख्यावाचक विशेषण, सार्वनामिक विशेषण आणि सांगता येत नाही. सचिनने काल 50 धावा काढल्या. 50 हे काय आहे? पूर्णांकवाचक संख्या विशेषण. सगळ्यात पहिले तर गणनावाचक आहे, संख्या विशेषणाचा पहिला प्रकार. ठीक आहे, संख्या विशेषण विशेषणाचा दुसरा मुख्य प्रकार आहे. पहिला गुण विशेषण, दुसरा संख्या विशेषण, तिसरा सार्वनामिक. संख्या विशेषणाचा पहिला आहे गणनावाचक. गणनावाचकचे 3 उपप्रकार आहेत, त्यातला हा आहे आपला पूर्णांकवाचक. बाकी लिहायची गरज नाही, जे उत्तर आहे तेच लिहिणार आपण. बाकी अपूर्णांक आणि साकल्यवाचक आहेत. ठीक आहे, 50 हे काय झालं? धावा हे नाम झालं. नामाबद्दल विशेष माहिती संख्येच्या स्वरूपात सांगितले म्हणून ही आहे आपली संख्या विशेषण. उपप्रकार विचारला तर मग पूर्णांकवाचक, गणनावाचक, मग संख्या विशेषण. ठीक आहे, ऑप्शन सेकंड राईट. पुढील पैकी कोणते वाक्य हे सकर्मक क्रियापदाचे आहे? सकर्मक म्हणजे वाक्यात कर्म आहे. ओळखा, कसं ओळखायचं कर्म? कर्म जरी ओळखायला सांगितलं, डायरेक्ट कर्म नाही ओळखायला घ्यायचे, कारण कधी कधी वाक्यात कर्म नसलं ना, जो कर्ता असतो तोच कर्म म्हणून येतं उत्तर आपल्याला. त्यामुळे कर्ता ओळखून बाजूला ठेवून द्यायचा प्रत्येक वेळी. श्रावणीला थंडी वाजते. वाजणारी कोण? श्रावणी आहे का? नाही. वाजणारी कोण? थंडी. थंडी झाला कर्ता आणि वाजली ती काय? थंडीच. वाक्यात कर्म नाही. सीतेने हनुमानास ओळखले. ओळखणारी सीता. सीता झाली कर्ता. ओळखले ते कोणाला? हनुमानाला. हनुमान झालं कर्म. इथंच उत्तर निघालं. सकर्मक वाक्य. कानात वारे शिरले. शिरणारं कोण? कान आहे. कानात शिरले, पण शिरणारं कोण? वारे. वारे झाला आपला कर्ता. मला पपई आवडते. आवडणारी कोण? मी नाही. मला आवडते. आवडणारी कोण? पपई. पपई झाला कर्ता आणि आवडली ती काय? पपईच. वाक्यात कर्म नाही. कर्माला जरी प्रश्न विचारला तरी आपल्याला कर्ताच भेटतो. ऑप्शन सेकंड. मी का सांगितलं की डायरेक्ट कर्म ओळखायला सांगितलं तरी आधी कर्ता ओळखून बाजूला ठेवायचा? कारण ही वाक्य अकर्मक आहेत तरी सुद्धा बघा, आपण कर्माला काय प्रश्न विचारतो? लालो लिहिले. वाजली ती काय? थंडी. शिरले ते काय? वारे. आवडली ती काय? पपई. डायरेक्ट कर्माला प्रश्न विचारायला जो कर्ता म्हणून असतो तोच कर्म म्हणून येतं. मग आपल्याला कळत नाही की सकर्मक आहे का अकर्मक आहे वाक्य. त्यामुळे जरी कर्म ओळखायला सांगितले तरी आधी कर्ता ओळखून बाजूला ठेवून द्यायचा. कळतंय? चला पुढे. खालीलपैकी शुद्ध लेखनाच्या नियमाप्रमाणे शुद्ध शब्द ओळखा. तीर्थस्थान, तीक्ष्ण, तिखट आणि तात्काळ. तला दुसरी वेलांटी असते तीर्थस्थानला, तिखटला तला पहिली वेलांटी असते, तत्काळ असतं ते, तात्काळ नाही. तर काय येईल बरोबर मग? तीक्ष्ण. ऑप्शन सेकंड राईट. भित्रा माणूस यासाठी खालीलपैकी कोणता अलंकारिक शब्द वापराल? भित्रा माणूस म्हणजे काय? बोंबल्या विंचू, चंदूलाल, शेंदाड शिपाई आणि सुदाम्याचा अवतार. भित्रा माणूस म्हणजे शेंदाड शिपाई. ऑप्शन 3 राईट. जीवाचे रान करणे यासाठी समानार्थी वाक्प्रचार सांगा. समानार्थी वाक्प्रचार ओळखायचा. जीवाचं रान करणं म्हणजे हाडाची काडे करणे, हाड मोडणे, जीवाची लाही लाही होणे आणि यापैकी नाही. जीवाचे रान करणे म्हणजेच काय? तर हाडाची काड करणं. आपण म्हणतो ना, हाडाची काड करून तुमच्यासाठी पैसे कमवतो आम्ही आणि तुम्ही असे उधळता. खूप कष्ट करणे. ऑप्शन फर्स्ट राईट. किती प्रश्न आले होते या वर्षी जळगावला ते सुद्धा तुम्हाला समजून येईल. ठीक आहे, चला. त्याला चित्र काढता येत नाही या वाक्याचा प्रकार आपल्याला ओळखायचा आहे. त्याला चित्र काढता येत नाही. करणरूपी, अकरणरूपी, विधानार्थी, प्रश्नार्थी. आता येत नाही म्हणजे नकार दाखवलाय. नकार म्हणजेच काय? अकरणरूपी. ऑप्शन सेकंड राईट. चला पुढे. तो संगणकावर काम करीत असतो या वाक्याचा काळ आपल्याला ओळखायचा आहे. साधा वर्तमान काळ, साधा भविष्य काळ, पूर्ण भूतकाळ, रीती वर्तमान काळ. तो संगणकावर काम करीत असतो. आता काळ हा नेहमी संयुक्त क्रियापद आहे, इथे दिलेलं काळ क्रियापदावरून आपण नेहमी काळ ओळखतो. राईट. तर तुम्ही बघू शकता करीत असतो संयुक्त क्रियापद आहे.
असतो म्हणजेच काय, तर असतो हे आहे आपलं सहाय्यक क्रियापद, करण्याची क्रिया हे आहे धातू साधित. ठीक आहे, धातू साधित प्लस सहाय्यक क्रियापद इज इक्वल टू आपलं संयुक्त क्रियापद बनतो. असतो म्हणजे रीत कळतीये वर्तमान काळातली, त्याची संगणकावर काम करण्याची क्रिया वारंवार रोज घडत आहे वर्तमान काळात, म्हणून हा आहे आपला रीती वर्तमान काळ. ऑप्शन 4 राईट. चला पुढे. एक मिनिट फक्त. ठीक आहे, पुढचा प्रश्न आहे, पुढीलपैकी कोणत्या गटातील शब्द हे क्रियाविशेषण अव्यय या जातीचे आहे. क्रियाविशेषण अव्यय कुठला आहे याच्यामध्ये, क्रियाविशेषण अव्यय म्हणजेच काय, तर क्रियापदातील क्रियेबद्दल विशेष माहिती सांगणारा शब्द जो की सेपरेट येतो वाक्यात, कोणाला जोडून नाही घेत आपण. ठीक आहे, क्रिया कधी घडली, क्रिया कुठं घडली, क्रिया कशी घडली, क्रिया किती वेळा घडली, क्रिया किती प्रमाणात घडली, यांच्याबद्दल माहिती सांगण्याचं काम क्रियाविशेषण अव्यय करत असतं. शांती, क्षमा, जलद, हळू, चालतो, पळतो, सुंदर, शुभ्र. आता शांती हे जर मुलीचं नाव म्हणून वापरलं तर, आणि क्षमा सुद्धा मुलीचं नाव म्हणून वापरलं तर विशेष नाम, बट मुळात आहेत भाववाचक नाम, नाम आहेत हे. तो कसा चालतो, जलद, ती कशी चालते, हळू, म्हणजे हे झाले क्रियापदातील क्रियेबद्दल विशेष माहिती सांगणारा शब्द. रीत सांगितली म्हणून हे झालं रीतिवाचक क्रिया विशेषण अव्यय, उत्तर इथंच निघालं आपलं. ठीक आहे, इथेच उत्तर निघालं. त्यानंतर चालतो आणि पळतो ही क्रियापद आहे, वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा क्रियावाचक शब्द. सुंदर, मुलगी, शुभ्र, ससा, नामाबद्दल विशेष माहिती सांगणारे शब्द, गुणांच्या बद्दल माहिती सांगितली म्हणून गुण विशेषण. मुख्य प्रकार विशेषण. आपल्याला काय विचारलं होतं, तर क्रिया विशेषण अव्यय, ऑप्शन सेकंड मध्ये आहे. पुढे, खबरदार जर टाच मारून जाल पुढे, चिंधड्या उडवीन राई राई एवढ्या, या वाक्यातील क्रियापदाचा अर्थ ओळखा. काय येईल क्रियापदाचा अर्थ, विद्यार्थी, स्वार्थी, संकेतार्थी आणि आज्ञार्थी. जर तरचा संबंध आहे, राईट. जर तर म्हणजे काय, संकेत दाखवलाय. हा, जर टाच मारून चाल पुढे तर चिंधड्या उडवीन राई राई एवढ्या, तर आहे. जर तर म्हणजे काय आहे, संकेत दाखवलाय, संकेतार्थी वाक्य. ऑप्शन 3 राईट. पुढे, अटकेपार झेंडा लावणे या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ सांगा. अटकेपार झेंडा लावणं म्हणजे पराक्रम करणे, वेशीवर झेंडा लावणे, संकट ओढावणे, सरशी करणे. अटकेपार झेंडा लावणे म्हणजे काय, तर अटकेपार झेंडा लावणं म्हणजे एखादा पराक्रम गाजवणं, हा, एखादी लढाई जिंकून येणं किंवा काहीतरी चांगलं काम करणं. आपण त्या लढायला जात नाही ना, मग त्या दृष्टिकोनाने विचार केला तर काहीतरी चांगलं काम करणं. ऑप्शन फर्स्ट राईट. पुढे, खालीलपैकी किती शब्द अशुद्ध आहेत ते मोजा. घोषित, चतुर, चिरंजीव, चूकभूल, छापील, जडजवाहर आणि घनिष्ठ. किती शब्द चुकीचे आहेत, 5, 4, 3, 2. किती शब्द दिसत आहेत चुकीचे, सगळ्यात पहिले तर घोषित चुकीचा दिसतोय, चिरंजीव चुकीचा दिसतोय, त्यानंतर जडजवाहर शब्द नसतो आणि घनिष्ठ असतं. ठीक आहे, तर किती शब्द चुकीचे आहेत, 4 शब्द चुकीचे आहेत, म्हणून ऑप्शन सेकंड राईट. चुकभूल पण असाच असतो का, एक मिनिट बघा एकदा. अशुद्ध शब्द, एकच मिनिट. इथे चला पण दुसरी वेलांटी आहे, कारण चूक लिहिताना आपण असं नाही लिहित, चूक लिहितानाच आपण असा शब्द दुसऱ्या उकारावाला लिहितो.
ठीक आहे, त्यामुळे हे 4 शब्द चुकीचे आहेत. ऑप्शन सेकंड राईट. साहित्य परिषद उद्या होणार आहे, अधोरेखित शब्दात कोणते विरामचिन्ह वापरण्यात आले आहे? आता याच्यामध्ये कुठलं विरामचिन्ह आहे? छोटी आडवी रेष म्हणजेच काय, तर हे आहे आपलं संयोग चिन्ह. कधी कधी वापरलं जातं संयोग चिन्ह, तर जेव्हा दोन शब्द जोडायचे असतील तेव्हा वापरतो. आणि अजून कधी वापरलं जातं संयोग चिन्ह, तर ओळीच्या शेवटी जर शब्द अपुरा राहिला तर अर्धवट शब्द वरती लिहून तिथे आडवी रेष देऊन म्हणजे संयोग चिन्ह देऊन खाली राहिलेला अर्धा शब्द लिहिला जातो. ऑप्शन सेकंड राईट. चला पुढे. पक्षी झाडावर बसला होता या वाक्यातील अधोरेखित शब्दाची जात कुठली असणार आहे ती ओळखायची. उभयान्वयी अव्यय, शब्दयोगी अव्यय, क्रिया विशेषण अव्यय, केवल प्रयोगी अव्यय. आता पक्षी झाडावर बसला होता, नामाला जोडून आलेलं क्रिया विशेषण अव्यय आहे, म्हणून झाडावर हे काय बनतं आपलं शब्दयोगी अव्यय. कुठलं, तर ठिकाणाचा बोध होतोय कुठे बसला होता, म्हणून स्थलवाचक शब्दयोगी अव्यय. ऑप्शन सेकंड राईट. 11वा रुद्र या अलंकारिक शब्दाचा खालीलपैकी कोणता अर्थ होतो? 11वा रुद्र म्हणजे कारस्थान करणारा, अतिशय तापट माणूस, म्हातारा माणूस, लबाड माणूस. तर 11वा रुद्र म्हणजेच काय, तर 11वा रुद्र म्हणजे अतिशय तापट माणूस. ठीक आहे. ठीक आहे, ऑप्शन सेकंड आला इथे राईट. चला पुढे. खालीलपैकी गटात न बसणारा शब्द ऑड मॅन आउट आपल्याला ओळखायचा आहे. कांचन, हेम, कनक आणि रौप्य. ऑड मॅन आउट कुठला असणार आहे? कांचन, हेम आणि कनक हे तिघही काय आहेत, तर हे तिघही सोने शब्दाचे समानार्थी आहेत. बाकी रौप्य 25 वर्षांनी साजरा केला जातो, चांदी शब्दाचा समानार्थी शब्द आहे. ठीक आहे, ऑप्शन कुठला राईट आहे मग ऑड मॅन आउट? ऑप्शन फोर्थ राईट. खालील दिलेल्या शब्दांपैकी जोडाक्षर असलेला शब्द. जोडाक्षर म्हणजेच काय, दोन व्यंजने लगोपाठ शेवटी स्वर, व्यंजन अधिक स्वर, असं कोणत्या अक्षरामध्ये दिसते बघा बरं. हा फॉर्म्युला अंडज. आता अ अधिक अनुस्वार असाच तयार झालाय. गृह इथं दिसताना जोडाक्षर, बट त्याचा विग्रह ग अधिक ऋषीचा आहे. हा स्वर आहे, व्यंजन अधिक स्वर, फक्त अक्षर तयार होतंय. आपल्याला दोन व्यंजन लगोपाठ पाहिजे आहे का, नाहीये. पार्थ कसा तयार झाला, पा, प अधिक आ, र्थ म्हणजे र अधिक थ अधिक अ, आहे का जोडाक्षर बघा. इथे बघा कृपा कसा तयार झाला, क अधिक र अधिक उ नाही, तर क अधिक ऋषीचा, सेम हे अक्षरच आहे फक्त, जोडाक्षर नाही. जोडाक्षर इथे दिले, दोन व्यंजने लगोपाठ शेवटी स्वर, म्हणजे इथं थ हे जोडाक्षर आलेलं आहे. ऑप्शन थर्ड राईट. कन्या ह्या शब्दाचा खालीलपैकी कोणता समानार्थी शब्द होत नाही? लेख, तनुजा, तनया, हेमा. कन्या म्हणजे मुलगी, मग मुलगीला कुठला शब्द समानार्थी नाहीये? लेख, तनुजा आणि तनया. तनुज, तनय म्हणजे मुलगा आणि तनुजा, तनया म्हणजे मुलगी. लेख तर आपण म्हणतोच, मग कुठला येणार नाहीये? हेमा कन्याला समानार्थी नाही, म्हणून ऑप्शन फोर्थ राईट. भाववाचक नाम असलेला शब्द ओळखा. गुणधर्म, भाव, भावनांचा बोध झाला पाहिजे. भाववाचक नाम म्हणजेच धर्मवाचक नाम, ज्याला आपण हात लावू शकत नाही, डोळ्याने पाहू शकत नाही, फक्त फील करू शकतो, किंवा अवस्थांना दिलेली नावं भाववाचक नाम. कुठला आहे? शत्रू ला त्व प्रत्यय लागून शत्रुत्व हे भाववाचक नाम बनलेलं आहे. बाकी देव हे सामान्य नाम आहे, गरीब आणि सुंदर ही विशेषण आहेत, गुण विशेषण. ऑप्शन सेकंड राईट. 24 नंबरचा जळगावचा पुढचा प्रश्न आपला. खालीलपैकी कोणता शब्द फारसी भाषेतून मराठीत घेण्यात आलेला आहे? फारसी शब्द कुठला आहे? पगार, नोकर, तिजोरी आणि चावी. कुठला आहे फारसी शब्द? तर फारसी शब्द आहे नोकर. ऑप्शन सेकंड
राईट. शब्दसिद्धी अतिशय महत्वाची आहे. याच्यावर जास्तीत जास्त गेल्या 2-3 वर्षाचे PYQ जर तुम्ही पाठांतर केले तर एकही प्रश्न हातचा जाणार नाही उत्तर. 25 नंबर. वरील सर्व अक्षरांची योग्य जुळवणी करून योग्य म्हण तयार करायची आहे आणि त्या म्हणीचं शेवटून तिसरं अक्षर ओळखायचंय. पा, भ, ही, ग, ना, दू, ने, मा, ठी, र, का, ल्या, नि, त. कुठली म्हण तयार होते? बघा. का, ठी, मा, र, ल्या, ने, पा, नी, दू, भंग, ग, त, ना, ही. संपले का? काठी मारल्याने पाणी दुभंगत नाही या म्हणीचा अर्थ आहे की रक्ताचं नातं तुटलं म्हणता तुटत नाही. बरोबर. काय आहे म्हण? शेवटून तिसरं अक्षर ओळखायचंय आता. काठी मारल्याने पाणी दुभंगत नाही. शेवटून तिसरं 1 2 3 काय आला? त आला आपला. म्हणून ऑप्शन कुठला राईट? ऑप्शन सेकंड राईट. तर बरोबर 25 प्रश्न आपल्याला इथे जळगाव जिल्ह्यामध्ये विचारले होते. बघायचंय ज्यांना ज्यांना इथे फॉर्म भरायचा येणाऱ्या पेपरमध्ये त्यांनी याचा हा पेपर आणि याच्या आधीच्या वर्षीचा सुद्धा पेपर करा, प्लस बाकी सगळ्या जिल्ह्यांचे पेपर करा. कारण माझा तरी असा अनुभव आहे की एकाच दिवशी जरी सगळ्या जिल्ह्यांचे पेपर झाले ना 4 ते 5 प्रश्न जिल्ह्यांचे प्रश्न मिक्स असतात. म्हणजे इकडचेच प्रश्न तिकडे विचारले गेलेत, तिकडचे तिकडे विचारले गेलेत. त्यामुळे कुठल्याही एका जिल्ह्यात जरी फॉर्म भरत असले ना बाकीच्या जिल्ह्यांचे पेपर सुद्धा तुम्हाला अभ्यासायचे आहेत. चला बाय बाय, टेक केअर, विश ऑल द बेस्ट. जय हिंद.